जय मल्हार, जय अहिल्या. सर्व माझ्या बांधवांना, भगिनींना, सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना मानाचा जय मल्हार. माग लाईव्ह मध्ये मी आपल्या सर्वांना म्हटलं होतं की बऱ्याच जणांचं असं सांगणं होतं की सर्व समाजातील नेत्यांना, आजी माजी आमदार असतील, मंत्री असतील किंवा वेगवेगळ्या आपल्या धनगर समाजाचे वेगवेगळ्या तालुका जिल्ह्यात प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी असतील, वेगवेगळ्या संघटनांचे त्या ठिकाणी अध्यक्ष असतील, या सर्वांना एका व्यासपीठावरती एकत्र एक बैठक बोलवा आणि त्या बैठकीमध्ये नेमका आता आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी काय निर्णय घ्यायचा किंवा आपण त्या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्वांची भूमिका आता पुढची काय असणार आहे, या बाबतीमध्ये मी एक लाईव्ह केलं होतं. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं होतं की बऱ्याचशा आपल्या समाजातील प्रत्येक नेत्याला, प्रत्येक समाजाच्या आमदाराला, प्रत्येक जे काही माजी मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील किंवा विविध पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी असतील, त्या सर्वांना मी स्वतः फोन करेन या संदर्भात की बाबा महाराष्ट्रातील अनेक धनगर समाजाच्या आपल्या बांधवांची अशी इच्छा आहे की सर्व समाजाच्या नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन समाजाच्या पुढील जडणघडणीसाठी व भवितव्यासाठी व आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबतीत सर्वांनी एक निर्णायक अशी ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि त्याच्या बाबतीत सर्वांचं एकमत झालं पाहिजे. परंतु त्याच्यानंतर ज्या दिवशी माझं लाईव्ह झालं मागं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला पंढरपूरच्या काही आपल्या समाजातील अनेक बांधवांचे फोन आले व काही समाजाच्या नेत्यांचे फोन आले की 29 तारखेला पंढरपूरमध्ये एक राज्यव्यापी बैठक लावलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्व समाजाच्या आपल्या नेत्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेले व सर्व समाजाच्या नेत्यांना त्या ठिकाणी एका व्यासपीठावर बोलवण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. आणि त्याच उद्देशाने मी पण म्हटलं चांगलं आहे की त्या ठिकाणी बाबा चला कुठे ना कुठेतरी झालं पाहिजे, पुण्यात होऊ किंवा दौंडला होऊ, बारामतीत होऊ, महाराष्ट्रातील कुठल्या तालुक्यात जिल्ह्यात झाली तरी चालेल, परंतु एका कोणत्या तरी व्यासपीठावरती सर्व समाज बांधव एकत्र येत आहेत, सर्व समाजाचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत, सर्व वेगवेगळ्या पक्षात असतील किंवा वेगवेगळ्या आजी माजी आमदार असतील पक्षाचे, धनगर समाजाचे सर्व प्रतिनिधी त्या ठिकाणी एकत्र येत आहेत. एक काहीतरी चांगली त्या ठिकाणी नक्कीच चर्चा होईल व चर्चेतून काहीतरी आपल्या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात निर्णय होईल या अपेक्षेने व या आशेने 29 तारखेला म्हणजे उद्याच पंढरपूरमध्ये एक राज्यव्यापी बैठक आहे. त्या बैठकीला मला देखील निमंत्रण आले, मी देखील त्या ठिकाणी जाणार आहे. परंतु उद्या औसामध्ये एक आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात एक मोर्चा आहे, सकाळी साधारणतः 11 वाजता मोर्चा आहे. त्यामुळं तो मोर्चा करून तसंच मी पंढरपूरला येणार आहे. आणि आपल्या बारामतीचे उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी देखील एक 5 तारखेला मला आता थोड्या वेळापूर्वी सोशल मीडियावरती एक मेसेज आला होता की बाबा एक राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक ठिकाणी समाजाच्या बाबतीमध्ये, आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत. परंतु माझं सर्वांना एकच सांगणं आहे, बैठक झाली पाहिजे, सर्वांनी त्या बैठकीत गेलं पाहिजे. त्या बैठकीचं नेतृत्व कोण करते, त्या बैठकी संदर्भात पुढाकार कोण घेते हे महत्वाचं नाहीये. परंतु त्या बैठकीमध्ये चर्चा होत असताना आणि कोणत्याही संदर्भामध्ये तिकडे जर का आपल्याला काही निर्णय घ्यायचे असतील तर ते फक्त धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी या संदर्भातच चर्चा झाली पाहिजे. आणि त्या संदर्भात आंदोलन कसं करायचं, आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे आणि त्या संदर्भात सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन आंदोलन कशा पद्धतीने ते निर्णायक स्वरूपात सरकारला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास भाग पाडता येईल त्यासाठी चर्चा करून त्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासंदर्भात वेगवेगळ्या तिथं प्रत्येकाच्या जे पण काय म्हणणं असेल ते मांडलं गेलं पाहिजे, अशी माझी स्वतःची त्या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. कारण की बऱ्याचशा ठिकाणी असं होतंय की मी बऱ्याचशा बैठकाला गेलोय, बऱ्याचशा ठिकाणी आंदोलनात गेलेलोय. आंदोलन करत असताना
त्या ठिकाणी प्रत्येकाचं एक मत असतं तळागाळातील समाज बांधवांचं की बाबा महाराष्ट्रातील कोट्यवधी धनगर बांधवांना, भगिनींना, मेंढपाळ बांधवांना आज आरक्षणाची नितांत जरूरत आहे आणि त्या संदर्भात बऱ्याचशा ठिकाणी समाज हे आपला स्वार्थ, आपला त्या ठिकाणी कोणताही हेतू न ठेवता या आरक्षणासाठी व येणाऱ्या भावी पिढीला या आरक्षणातून नक्कीच काहीतरी फायदा मिळेल, आरक्षणाची सुविधा त्यांना लागू होतील आणि किमान आजपर्यंत आपल्या पिढ्या अनेक आंदोलनाच्या या आंदोलन करत असताना आपली अनेक वेळा फसवणूक झाली, परंतु आता या लढ्यातून नक्कीच येणाऱ्या पुढच्या पिढीला आरक्षणासंदर्भात न्याय मिळेल व त्याच्या अंमलबजावणी झाल्यानंतर सुविधा आणि त्याचा फायदा येणाऱ्या पिढीला होईल या उद्देशाने प्रत्येक समाज बांधव आपला आज रस्त्यावर उतरत आहे. कारण तुम्ही आम्ही अनेक आंदोलनं बघितली, वेगवेगळी आंदोलनं बघितली, उपोषण बघितले, रास्ता रोको बघितले, मोर्चे बघितले, परंतु आता ह्या गेल्या काही महिन्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात जी आंदोलनाची दिशा चालली आहे व जे धनगर समाज तळागाळातील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील धनगर बांधव जो आज रस्त्यावर उतरतोय, असं आक्रमक आणि एवढा एक संघटित समाज कधी झाला नव्हता जो यंदा 2-4 महिन्यामध्ये दिसून येतो. सांगायचं तात्पर्य हे की महाराष्ट्रातील प्रत्येक आमचा धनगर बांधव, मेंढपाळ बांधव, माझ्या भगिनी या सर्व आता जाग्या झालेल्या आहेत. आरक्षणाचं महत्व प्रत्येकाला कळत चाललेलं आहे आणि ते महत्व पटतंय आणि म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातील तळागाळातील आमचा बांधव आज रस्त्यावर उतरतोय. परंतु माझं या बैठकीमध्ये जे काही समाजाचे आपल्या नेते येणार आहेत, अनेक नेते सिनियर आहेत, गेले अनेक वर्ष आंदोलनामध्ये त्यांनी काम केलेले, समाजासाठी काम केलेले अनेक जण राजकारणात आहेत. या समाजाला तुम्ही योग्य ती दिशा देण्याचं त्या ठिकाणी काम करा. समाज भरकटला जाईल किंवा समाजाला चुकीचे काहीतरी मेसेज देऊन, चुकीच्या काहीतरी गोष्टी सांगून, चुकीचं काहीतरी त्यांना वेगळ्या ठिकाणी तुम्ही भरकटत चर्चा नेऊन चुकीचं गायडन्स करू नका. आरक्षणाबाबतीमध्ये महाराष्ट्रातील कोट्यावधी धनगर बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी या सरकारला कशा पद्धतीने धारेवर धरून या सरकारकडून आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी करता येईल आणि करूनच घ्यावी लागणार आहे आपल्याला, त्यासाठी काय करावं लागेल यावरती चर्चा झाली पाहिजे. आज सकाळी अनेक जणांनी आपण बातम्या पाहिल्या असतील सोशल मीडियावरती किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावरती. एक बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून येत होती. टीस संस्थेला जो आरक्षणाच्या, आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जो अहवाल देण्यास सांगितला होता, त्या टीस संस्थेचा अहवालावरती टीस संस्थेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून तो अहवाल त्या टीस संस्थेनी महाद्विकांकडे द्यायचा होता. तो अहवाल त्यांच्याकडे न देता तो अहवाल पूर्णपणे बासनात बांधून गुंडाळून तो आहे तसा परत पाठवण्यात आला. ही माझ्याकडे त्या बातमीची लिंक आहे, मी तुम्हा सर्वांना पाठवतो. सरकार आपला वेळोवेळी तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम करते, आपल्याला गाजर दाखवण्याचा कार्यक्रम करते, आपली फसवणूक करते, पिळवणूक करते. काही लोक त्यांच्या हातात हात घालून हे काम नित्याने करतायत. निवडणुका आल्या, कुठल्या तरी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या समाजातील लोकांना फुसवायचं. जाऊन तिकडं समाज एकवट करा, बैठका घ्या, काहीतरी वेगळं काहीतरी तिथं समाजाला थातूरमातूर कारणं सांगून संघटित करा आणि आणून आमच्या पक्षाच्या दावणीला बांधा. मी कोणत्याही नेत्याचं नाव घेत नाही किंवा येणाऱ्या बैठकीत असं काय होणार आहे हेही माझं म्हणणं नाही.
परंतु आपण देखील जागरूक राहिलं पाहिजे. समाजातील प्रत्येक माझ्या बांधवांनी, तळागाळातील माझ्या सर्व भगिनींनी, मेंढपाळ बांधवांनी, सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. आपण कोणती एखादी गोष्ट घेण्यासाठी बाजारात गेलो असता आपल्याला जर का फसवणूक होत असं वाटत असेल तर आपण तिथंच त्याला जाब विचारतो. का तुम्ही त्या ठिकाणी असं बघता की हा माझ्या जातीचा आहे आणि फसवलं तर चालेल, फसू दे, काय होतंय. जो फसवतोय आणि जो समाजाच्या पाठीत खंजीर खुपसतोय तो आपला असू देत, बाहेरचाच असू देत. मी वेळोवेळी सांगतोय, माझं बोललेलं हे कडवट बोलणं काय बऱ्याच जणांना पटत नाही, परंतु जे गद्दार आहेत, सूर्याजी पिसाळाच्या अवलादी आहेत, दलाल आहेत, यांना वेळीच ठेचावंच लागेल तुम्हाला, मग ते कोणही असू देत. महाभारत रामायण घडत असताना प्रत्येक युद्धामध्ये सत्याच्या बाजूने ज्या वेळेस उभा राहायचा विषय आला त्यावेळेस समोर मग ते आपले असू देत नाही तर परकीय असू देत, जे असत्य आहेत त्यांच्या विरोधात तुम्हाला लढा उभाच करावा लागणार आहे. आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना सांगणे, उद्या तर आपण सर्वजण त्या बैठकीत असणारच आहे, सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचंच आहे. औसाच्या त्या ठिकाणी मोर्चाला देखील आम्ही सर्वजण जाणार आहोत. औसाचा मोर्चा झाल्यानंतर पंढरपूरच्या बैठकीला येणार आहोत. परंतु माझं आपल्या सर्वांना एक सांगणे, रात्र वैराची आहे. इतक्या सहजासहजी हे गेंड्याच्या कातडीचं सरकार ऐकणार नाहीये. 3 सुनावण्या झाल्या, 3 न्यायालयामध्ये. आशुतोष कुंभकोणी वकील जाणून बुजून त्या ठिकाणी म्हणजे गैरहजर राहिले का काय कारणास्तव गैरहजर राहिले आता ते देवाला माहिती. परंतु प्रत्येक सुनावणीमध्ये हेच होते. 8, 11, 15 डिसेंबरची तारीख आहे. त्या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या सुनावणीशिवाय दुसरी कसलीही सुनावणी होणार नाही. 20 दिवसापूर्वी आम्हाला सांगण्यात आलं होतं. आम्ही विचारलं बाबा काय झालं 8, 11, 15ला. ते म्हणले 8, 11, 15ला त्या ठिकाणी कुंभकोणी साहेब आले नाहीत, गैरहजर राहिले. मग आता जानेवारीची तारीख, मग परत जानेवारीमध्ये काहीतरी कारण निघालं की फेब्रुवारीची तारीख. त्या कुठला तो पिक्चर तुमच्या सनी देओलचा, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, दामिनी पिक्चर, तारीख पे तारीख, तसा खेळ चालला आपल्या आरक्षणाचा. नुसत्या तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, ही नाही पुढची, ती नाही त्याच्या पुढची, ती नाही त्याच्या पुढची. अहो माझ्या बांधवांनो, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की या सरकारला तुम्हाला जर का धडा शिकवायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या स्वतःच्या मनातला धनगर जागा करा. एवढ्या सहजासहजी नाही देणार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार. माजलेले, निर्डावलेले आहेत, मस्तावलेले आहेत. हे इतक्या सहजासहजी आपल्याला आरक्षणाबाबतीत निर्णय नाही घेणार. आज आमच्या मराठा बांधवांसाठी सरकार तत्पर झाले, कारण की आंदोलनाची दिशा एवढी भयानक आणि एवढी आक्रमक झालेली आहे की आता सरकारच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. कारण एक निस्वार्थी नेता मनोज जरांगे पाटील तिथं छाती ठोकून उभा आहे. म्हणून आज मराठ्यांच्या आरक्षणाबाबतीत सरकार एवढं तत्पर झालेले. परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, ही मागणी गेली अनेक वर्ष आम्ही मागत असून आणि अनेक वेळा सरकारला पुरावे देऊन, त्याचे संदर्भ देऊन, त्याच्या बाबतीत वेळोवेळी बैठका घेऊन का सरकार आरक्षण देत नाहीये? कारण की आपली एकजूट दिसत नाही. आपल्यातील दलाल जोपर्यंत बाजूला होत नाही, जे जाऊन दलाली करतात आणि मग ती दलाली मिळाली की समाज नेऊन दावणीला बांधतात आणि परत आपण नंतर भरकटत जातो, चर्चा करत राहतो आमच्या आरक्षणाचं काय झालं. परंतु या आरक्षणाचं भांडवल करून ज्यांनी अनेक वर्ष सत्ता भोगली, अनेक जणांनी आमदारक्या भोगल्या, खासदारक्या भोगल्या, मंत्रीपद भोगली, त्यांना कोण जाब विचारणार हो? जाब विचारताना आपण थोडस दबल्यागत होतो की बाबा एवढा मोठा नेता आहे, कसं विचारायचं. त्या इतर आमचे समाज बांधव जे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत
ना घराचा विचार करतायत, ना गाड्यांचा विचार करतायत, ना आमदाराचा विचार करतायत. सरळ जाऊन जाब विचारतायत. सत्याच्या बाबतीत आपण लढत असताना कशाला कुणाला घाबरायचं? बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून ठीक आहे, लढा आपण उभारतोय, त्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण जाणार आहोत. ज्याला ज्याला जिथे जिथे जमतंय तिथे तिथे आपण जातोय. बैठकीत जातोय, आंदोलनात जातोय, उपोषणात जातोय, ज्या ज्या ठिकाणी अजून काय काय मोर्चे निघतात जातोय. परंतु प्रामाणिकता पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, प्रामाणिकता, निस्वार्थीपणा. याच्या मागे कुठेतरी राजकारणाचा घाणेरडा वास आला. राजकारण करू, जरूर करू. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ती भूमिका आपल्याला घ्यावीच लागणार आहे. कारण की त्याशिवाय हे सरकार वटणीवर येणार नाही. सत्ता माजलेल्या बोकडागत जे सत्ता हातात आल्यामुळे कसेही चालले ना पिळवणूक समाजाची, प्रशासनाचा वापर करून यांना धडा शिकवायचा असेल ना, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही ठरवायचंय. त्या बटनावरची बटणं दाबत असताना अंगातला, हातातला आणि मनातला धनगर जागा करा. अनेक वर्ष आपल्या बापदाद्यांची फसवणूक केली कुणी, आपल्या बापदाद्यांची पिळवणूक केली कुणी. महाराष्ट्रातील कोट्यवधी बांधवांची, भगिनींची, मेंढपाळांवर हल्ले झाले, अन्याय झाले. हे करणारे कोण होते? ते बटन दाबताना एक मिनिट विचार करा ह्याचा. अहो, आपल्याला साधा आपल्या घरामध्ये एखाद्या आपल्या बांधवाला काही जरी थोडी इजा झाली का, शेजारच्यानी जरा जरी थोडंसं काही चुकीचं बोललं तर आपण कायम कित्येक दिवस तो राग मनात ठेवतो, डोक्यात ठेवतो. आणि आज वर्षानुवर्ष आमच्या डांगर बांधवांची, भगिनींची, मेंढपाळ बांधवांची, कोट्यागदी तळागाळातील सर्वसामान्य धनगर बांधवांची फसवणूक होते. हे उघड्या डोळ्यांनी बघतोय आपण, तरी देखील शांत पडतोय. कुणीतरी जायचं नगरसेवकाकडे पळायचं, कुणीतरी जायचं आमदारकडे पळायचं, कुणीतरी जायचं माजी मंत्र्याकडे पळायचं, कुणीतरी पालकमंत्री आला की त्याच्या मागे कामधंदे सोडून पळायचं, त्यांचे झेंडे घेऊन पळायचे, त्यांचे पोस्टर लावत फिरायचे, पायाच्या चपला झिजल्या तरी मागं पळत जायचं. आणि तो बिचारा तुम्हाला साधे चपलांचे पैसे देखील देत नाही, तरी त्यांच्या मागं पळत सुटायचं. कारण की मी काय हे बोलतोय, ही रात्र वैराची आहे. ही रात्र वैराची आहे. आता देखील आपण असं शांतपणे निवांत बसलो, चला बाबा हाय मीटिंग जाऊ तिथं, चला बाबा हाय मोर्चा जाऊ तिथं, चला बाबा कुठे उपोषणे जाऊन बसू. त्यातून जर का काही निष्पन्न होत नसेल तर त्याचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. साधा महाराष्ट्रातल्या 288 विधानसभेमध्ये एक आमदार आणि विधान परिषदेवर 2 सदस्य, इतकी वाईट अवस्था. तरी आम्ही राजकारणाच्या बाबतीत चर्चा न करता आरक्षणाच्या बाबतीत आमचं मागणं जे आहे ते आम्ही फक्त मांडतोय की आमची अंमलबजावणी करा. महाराष्ट्रातल्या बऱ्याच आपल्या बांधवांना अजून आरक्षणाचं महत्व पटत गेलेलं नाही. जे पटतंय ते रस्त्यावर उतरतायत. बघा त्या मराठवाडा, विदर्भात, त्या जालन्यामध्ये आमच्या दीपकभाऊ बोराडेंनी किती मोठा मोर्चा काढला होता. दीपकभाऊ बोराडे म्हणजे त्यांच्यासोबत अनेक बांधव पण होते, असं मी बाकीच्यांना काही हे नाही करत, पण सगळेच होते. पण आक्रमक किती होते. या आक्रमक म्हणजे जाऊन कुणाला काय तिथं तोडफोड करून काय खूप मोठा हिरो नव्हतं व्हायचं. ही पोटतिडकी होती, वेदना होत्या, तीव्र प्रतिक्रिया होत्या, संतप्त भावना होत्या, आणि त्याच्यातून ते घडलेली प्रतिक्रिया आहे. त्या ठिकाणी खंबाटकीला पण तेच झालं. कुणाला काय त्या अंगावर केसेस घेण्यासाठी कोण काय एवढं काय स्वतःच्या जीवावर नाही भेटलेलो. उठलेला की बाबा कुणी येऊ द्या, करा आमच्या अंगावर केसेस, आम्ही बसतो जाऊन आतमध्ये. 8 दिवस तिकडे जाऊन जेलमध्ये बसले आमचे समाज बांधव. सगळे सदन होते, सगळे व्यावसायिक होते, पण तुमच्यासाठी 8 दिवस जेल भोगली. चंदू वाघमोडे, आमचा गणेश केसकर, ईश्वर यमगर, अनेक समाज बांधव उपोषणाला 15-15 दिवस बसले. अजून देखील त्यांना जाऊन दवाखान्यात उपचार घ्यावे लागतायत तुमच्यासाठी, तुम्हामांसाठी, महाराष्ट्रातील कोट्यवधी बांधवांसाठी. अरे उतरा रे बाबांनो रस्त्यावरती. आता ही वेळ नाहीये शांत बसण्याची. होऊ देत एकदाच, काय व्हायचं ते त्याच्या आईला, काय होईल ते होईल. कवर ग बसायचं. आज आम्ही बघतोय 2 कोटी महाराष्ट्रात समाज आम्हाला साधा आमच्या हक्काचा आम्हाला देईनात.
त्या विधानसभेच्या परवाच्या अधिवेशनात बघितलं 2-3 काहीतरी 4 आमदारांनी तो प्रश्न आरक्षणाबाबतीत विचारला जाब सरकारला. का नाही सर्व त्या विधानसभेतले विधान परिषदेतले आमदार एकजूट झाले आणि का नाही सगळ्यांनी प्रश्न त्या बाबतीत विचारला की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी का नाही होते, का नाही सर्वांनी ठराव मांडला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं निर्णायक मतदान आहे. तुमचं आमची मतं चालतात का तुम्हाला? लोकसभेला, विधानसभेला, स्थानिक स्वराज्य संस्थाला, सोसायटीचे इलेक्शन लागले, कारखान्याचे इलेक्शन लागले, झेडपीचे इलेक्शन लागले की तिथे धनगर समाजाचं मतदान चालतं तुम्हाला. आणि इथं आमच्या आरक्षणाचं आम्ही हक्काचं ज्यावेळेस अंमलबजावणीसाठी आम्ही मागणी करतोय त्यावेळेस सगळे मात्र मुख गिळून गप. कारण की तुम्हाला त्या ठिकाणी जमेत धरलं जातं, तुम्हाला जमेत धरलं जातं. हे काय कुठे जाणार आहेत धनगर? ही काय आपलीच आहेत. निवडणुका आल्या की नुसतं जरा थोडं गोंजारलं की येतात पळत आपल्या मागं. हे सोडून द्या. काय कोणी गोंजारलं बिजारलं त्याच्याजवळ जाऊन बसायची काही जरूरत नाहीये. स्वाभिमान तुमचा गहाण ठेवू नका. आणि जर का तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवलात तर आयुष्यात आपल्या ह्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा कधीच निर्णय होऊ शकणार नाही. आणि उद्याच्या बैठकीमध्ये आपण सर्वजण येतोय, सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. परंतु बैठकीमध्ये वेगळी चर्चा न होता त्या ठिकाणी फक्त आरक्षणाची अंमलबजावणी कधी होणार आहे हेच आम्हाला फक्त पाहिजे. आणि याच्या बाबतीत करू द्या सर्व सिनियर लोकांचं आम्ही खाली बसून सतरंजीवर बसून ऐकतो. तुम्ही जे आम्हाला कामं देताल त्या पद्धतीने कामं करू. परंतु जर का वेगळी काही चर्चा झाली तर याद राखा, चर्चा आरक्षणाची झाली पाहिजे, अंमलबजावणीची. ते काय मेंढपाळांसाठी 10,000 कोटी देणारे, 5,000 कोटी देणारे, 1,000 कोटी देणारे, अमुक झालं, फलाना झालं, डिमका झालं, ह्याच्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही ऐकण्यात. कारण ह्या गोष्टी आम्ही खूप ऐकल्यात. कोटीची उडाणं खूप बघितली आहेत. त्या कोटीमधले अजूनपर्यंत लाख रुपये पण नाही नीट आले. त्यामुळे ते आता आम्हाला ऐकण्याची मनस्थिती पण नाहीये. फक्त आरक्षणाची अंमलबजावणी कधी होणार एवढंच फक्त चर्चा झाली पाहिजे. माझी या लाईव्हच्या माध्यमातून सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे, सर्वांनी उद्या तिथं पंढरपूरला जी बैठक आहे त्या बैठकीचं ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलंय, काहींना निमंत्रण देणं थोडंसं राहून गेलं असेल चुकून तर कुणी असं काय वेगळं समजू नका. नियोजकांनी त्या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात बैठक लावलेली आहे. सर्वांनी त्या ठिकाणी या. उद्या 11 वाजता बैठक सुरू होणार आहे. औस्याचा पण मोर्चा आहे. त्या मोर्चाला जाऊन आल्यानंतर मी पण त्या ठिकाणी पोहोचणार आहे. सर्वांनी त्या ठिकाणी या. आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार किती तत्पर आहे आणि त्यासाठी तत्परता असण्यापेक्षा सरकारकडून आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी कशी करून घ्यायची या संदर्भामध्ये उद्याच्या बैठकीला सर्वांनी त्या ठिकाणी आपापलं मत मांडायचंय आणि आंदोलनाची दिशा ठरवायची आहे. एक थोड्याच महिन्यांमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागते, त्याच्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागते, राज्यात निवडणुका होत आहेत, केंद्रातल्या निवडणुका होत आहेत. आपला प्रश्न राज्याकडून केंद्राकडे जाऊन केंद्राकडून अध्यादेश निघणार आहे. त्या संदर्भात म्हणून मी म्हणते रात्र वैरायची. आपण जर का शांत बसलो आणि जे होईल ते होईल बघू नंतर अशा पद्धतीने वागलो तर येणाऱ्या पिढीला आपण कदापि न्याय देऊ शकणार नाही आणि येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात घ्या. 2 कोटी 2.5 कोटी असणाऱ्या धनगर बांधवांची महाराष्ट्रामध्ये जर का इतकी वाईट परिस्थिती असेल, 2.5 कोटी आणि महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांची लोकसंख्या, 288 संख्या आहे ना महाराष्ट्रामध्ये विधानसभेची, आणि त्याच्यामध्ये फक्त 1 आमदार. इतकी वाईट अवस्था जर का प्रत्येक क्षेत्रामध्ये धनगर बांधवांची असेल तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या नकाशावरती धनगरी जात शोधून सापडणार नाही. शोधावं लागेल आपल्याला धनगर आहे का नाही. म्हणून मी म्हणतो ना, जातीच्या प्रमाणपत्रावर धनगर नका ठेवू. धनगर हा तुमच्या मनातला जागा करा. मनात हे जे कपाळावर जे भंडाऱ्याचं प्रतीक आहे ना त्याचं पावित्र्य राखा.
नुसतं आम्ही धनगर जातीवर लावायचंय दाखल्यावर, पण मनात जर का काय त्याच्याबद्दल स्वाभिमान नसेल तर काय त्या धनगर नावाला अर्थ राहणार नाही मित्रांनो, माझ्या भावांनो. म्हणून मी एवढं जीव तोडून तुम्हाला सांगतोय, येणारा पुढचं भवितव्य फार भयानक असेल जर का आपण एकत्र नाही आलो तर. आवाज राजकारणात सक्रिय असणारे अनेक आपले गेले अनेक वर्ष जास्तीत जास्त संख्येने राजकारणात सक्रिय असणारे मराठा बांधव आज रस्त्यावर उतरत आहेत. कारण येणाऱ्या पुढच्या पिढीला सर्वसामान्य कुटुंबात असणारे आमचे जे मराठा बांधव असतील त्यांना न्याय देण्यासाठी आज रस्त्यावर उतरतायत. आपली तर किती वाईट अवस्था या महाराष्ट्रामध्ये, तरी देखील आपण आज रस्त्यावर उतरत नाही, एक संघ होत नाहीये, एकजूट होत नाही. मनात अजून सुद्धा मानपान, मतभेद, गटतट. इथं मीडिया पुढे भांडणारे वेगवेगळ्या पक्षाचे नेते रात्री एकत्र जेवायला बसतात आणि आपण त्यांच्यासाठी घराघरात भांडतोय. ही अवस्था झाली. म्हणून सोडून द्या, लढायचं आणि जगायचं, आणि भांडायचं तर फक्त जातीसाठी. बाकी आयरा गैऱ्यांसाठी आता काय उपयोग नाही करून. हे कधीच आपले नव्हते आणि कधी होणार पण नाहीत. आणि म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, शांत बसू नका. रात्र वैरायची आहे, आपल्याला 2 हात करावेच लागणार आहेत. आणि त्यासाठी उद्याच्या बैठकीत जो निर्णय होणार आहे तो तर सर्वांपुढे येणारच आहे. आपण सर्वजण तिथं आहोतच, ऐकणारच आहोत. परंतु निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तळागाळातील माझ्या प्रत्येक बांधवांना घ्यायचा आहे. भगिनींनी देखील आता रणरागिणी बनून रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आणि माझ्या मेंढपाळ बांधवांना सुद्धा आता थोडंसं रस्त्यावर उतरून 2 हात आमच्या समोर करावे लागणार आहेत, आमच्या सोबत राहून. आणि म्हणून बांधवांनो, उद्याच्या बैठकीत आपण बघूच काय होतंय, त्याच्या ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी निर्णय घेऊ, चर्चा करू, आपलं मत मांडू. परंतु येणाऱ्या पुढच्या काळात मी जे बोललेलो आहे, मुंबईवरती आपल्याला मोर्चा न्यावा लागणार आहे. एक दिवस पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे पूर्ण दिवस बंद करावा लागणार आहे, तरच हे सरकारचं टाळकं जागेवर येईल. नाहीतर अशी छोटी मोठी आंदोलनं ह्यांनी रोज बघितली आहेत, निगरगट्ट झालेत. भावना यांना राहिलेल्या नाहीयेत, वेदना समाजाच्या ह्यांना बघवल्या जात नाहीयेत. डोळे झाकून निवळ आंधळ असल्याचं हे भास करतायत. आणि म्हणून ह्यांना जागा करण्यासाठी येणाऱ्या पुढच्या काळात आपल्याला सर्वांना एकत्र येऊन मुंबईचा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे हा अडवावा. सर्वांनी एकत्र आल, सर्व मतभेद बाजूला ठेवा आणि आता आपल्या येणाऱ्या पिढीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र या. आज एवढंच बोलतो. उद्या भेटूयात पंढरपूरला, औसाला. तिथं आमचा समाज बांधव सर्व आहे, तिथे देखील मी असणार आहे. सर्वांनी औसाच्या मोर्चात यावं. पंढरपूरच्या बैठकीत देखील सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आरक्षणासंदर्भात आपलं जे जे मत आहे ते त्या ठिकाणी परखडपणे मांडावं. एवढंच बोलतो. जय हिंद, जय मल्हार, जय अहिल्या.